जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम। रूप पाहता लोचनी 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 सुख झाले साजनी तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवाय तो हा विठ्ठल बरवाय तोहा विठ्ठल तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुधा सुकृता बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर देवीवरा सर्व सुखाचे आगर बापर सर्व सुखाचे आगर बापर भूमा देवीवरा सर्व सुखाचे आगर बापर भूमा देवीवरा
सर्व सुखाचे आगर बापर फुमाल देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम लेकुराचे हित हरे कोराचे हित लेकुराचे हित हरे कोराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 लेकुराचे हित हरे गोराचे हित लेकुराचे हित ओले गोराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसी कळवळाची ऐसी कळवळाची जाती हो ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती हा पोटी भारवाई भारवाई पोटी भारवाई त्याचे सर्व स्वये साहे त्याचे सर्व स्वये साहे त्याचे सर्व स्वये साहे त्याचे सर्व स्वये साहे ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती भाविन प्रीती करीला भाविन प्रीती तुका बडे माझे तुका बडे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती हो ऐसी कळवळ्याची जाती
करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती कुमार हरी जय जय कुमार 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 जय जय विठोबार कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार 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 लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती पोटी भार वाहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती तुका मने माझे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळाची जाती करिला भाविन प्रीती विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कञ्जरमकञ्जनेत्रं सदयधवलहस्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगकारू प्रथमन बाला पांडुरंगकारू प्रथमन बाला पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतजी चरण संतजी दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू काय संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू काय त्यांचा कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांचा कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यम् अविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच
सारोनी आता शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये धन्य 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 निवृत्तीराया धन्य 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 निवृत्तीराया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य 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 निवृत्तीराया धन्य 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 निवृत्तीराया निवृत्तीराया निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवेवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र विंचरू दळवी या पवित्र स्थानावरती आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी पार्वताबाई भीमाजी शेळके या माता माऊलींचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध अर्थात तर्पणाचा विधी आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांचा आहे विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी पार्वताबाई भीमाजी शेळके या माता माऊलीला आपल्या सर्वांमधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाला आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध तर्पणाचा विधी त्यांच्या मुलांनी शास्त्राच्या नियमाला अनुसरून ब्राह्मणांकरवी यथोचितरित्या विधिवतरित्या संपन्न केलेला आहे या माता माऊलीच्या पाठीमागे असणारा त्यांचा शोकाकुल परिवार त्यामध्ये त्यांचे सुपुत्र श्री संजय भीमाजी शेळके त्याच पद्धतीने आदरणीय श्री दिगंबर भाऊ भीमाजी शेळके त्याच पद्धतीने त्यांच्या मुली सौभाग्यवती कमल रंगनाथ गायकवाड कैलासवासी मंजुळा निवृत्ती खाताळे त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांचे नातू चिरंजीव किरण संजय शेळके चिरंजीव पवन दिगंबर शेळके चिरंजीव प्रतीक संजय शेळके चिरंजीव ओम निवृत्ती खातळे आणि कुमारी ऐश्वर्या दिगंबर शेळके संपूर्ण या ठिकाणी असणारा शेळके परिवार सर्व आप्तेष्ट या पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने शेळके परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी पार्वताबाई भीमाजी शेळके या माता माऊलीला आपल्या सर्वांमधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या
श्राद्धविधीच्या निमित्ताने नैमित्तिक अशा स्वरूपाची सेवा आज या ठिकाणी संपन्न होते आहे. कारण निमित्ताला धरून केली जाणारी सेवा त्याला म्हणतात नैमित्तिक सेवा. आज या पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने मातृऋणातून उतराई होण्याकरता शेळके परिवाराकडून या ठिकाणी हा सोहळा संपन्न केला जातो आहे. आई वडील जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्याकरता सोहळा आणि गेल्याच्याही नंतर त्यांच्याकरता सोहळा संपन्न करणारी मुलं क्वचितच असतात. आणि त्या क्वचित असणारे मुलांमध्ये असणारा हा शेळके परिवार आणि त्यांची मुलं. विठ्ठल आजच्या ठिकाणी या माता माऊलीचं पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे, तर्पणाचा विधी. तुम्ही म्हणाल आम्ही वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे, अर्थात हा दुःखाचा कार्यक्रम. आपण या धर्ममंडपामध्ये बसलेला आहे तर भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता मग आपल्या प्रत्येकाचा परम कर्तव्य एक. ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल, ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल, तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य एक. मुखाने टाळी, हाताने भगवंताचं नामचिंतन करा. उलट झालं, उलट. बरोबर आहे ना? उलट झालं. बरोबर चाललंय ना माझं? मग काय करायचंय? हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नाम. लागोनिया पाया विनवितो तू माता, लागोनिया पाया विनवितो तू माता, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मन वेळा वेळा हा सुखा सोळा स्वर्गी नाही. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळो वेळा हा सुख सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. हा सुख सोहळा. मग काय करायचं? हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामचिंतन. जगद्गुरु श्री संत तुकोबरे आपल्याला सांगतात, मी तुमच्या पायाला लागतो, तुम्ही हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करेल, पाठीमागे उभे असणारे सर्व, तिकडे तोंड करून बसणारे सर्व पुरुष वर्ग, सर्वांना विनंती, सगळ्यांनी की सभा मंडपात येऊन बसा आणि थोडे थोडे पुढे सरका. पुरुष मंडळी सर्व पुढे सरका, महिला माता भगिनी तुम्ही पण पुढे सरका. आत्ताच पुढे सरका, पण न बोलता सरकून घ्या. विठ्ठल विठ्ठल. घ्या घ्या, सरकून घ्या पुरुष मंडळी, सरका थोडं. चला उठा मामा, उठा ना. मावशी तुम्ही कसा? उठून बसा, उठून बसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज या माता माऊलीचं पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे, शिस्तीनं बसा बसा. तर्पणाचा विधी. तुम्हाला फक्त उठून बसायला सांगितलं, बोलायला नाही सांगितलं. पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे, तर्पणाचा विधी. तुम्ही मनामध्ये विचार कराल, मातृऋणातून उतराई होण्याकरता हा तर्पणाचा विधी ब्राह्मणांच्या साहाय्याने शास्त्रोक्त पद्धतीने विधिवतरित्या शेळके परिवाराने या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मग तुम्ही मनामध्ये विचार कराल, जर तर्पणाचा विधी झाला तर मग त्याच्यानंतर तुमचं हे कीर्तन कशा करता? खरं तर अगोदर आमचं प्रवचनच ठरलं होतं, पण आमचे दिगंबर भाऊ ऐके ना, म्हटले मला माझ्या आईचा सोहळाच करायचा, आपल्याला कीर्तनच करायचं. मग हा कीर्तनाचा सोहळा, ही कीर्तनाची सेवा कशा करता? श्राद्धविधी करत असताना कर्मशास्त्र अतिशय सूक्ष्म सांगितलेलं आहे, अतिशय नाजूक सांगितलेलं आहे. हा विधी करत असताना कधी याच्यामध्ये दोष घडेल, कधी याच्यामध्ये चूक घडेल, कधी याच्यामध्ये न्यूनता येईल, हे आपल्याला सांगता येत नाही. मग तो सहज घडणारा दोषाचा प्रकार, तो सहज घडणाऱ्या न्यूनतेचा प्रकार जर घालवायचा असेल तर शास्त्रामध्ये एक मार्ग सांगितलेला आहे, हा एक उपाय सांगितलेला आहे की नामस्मरण करा. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे
डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर शुद्ध होती नारी नर शुद्ध होती नारी नर होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा जे पवित्र हरिकथा जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा हरिकथा जळती दोषाचे डोंगर होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा हरिकथा जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर जे ऐकती सादर पवित्र हरिकथा दोषांचे डोंगर जळून भस्म होतात भगवंताच्या नामचिंतनाने. या विधीमध्ये कळत नकळत जर कुठला दोष घडला असेल तर त्या दोषाच्या क्षालनार्थ त्या दोषाच्या परिमार्जनार्थ हा उपाय सांगितलेला आहे, एक पर्याय सांगितलेला आहे की नामस्मरण करा, नामचिंतन करा. कारण नामचिंतन असं प्रभावी साधन आहे. या कर्मामध्ये असणारे जेवढे काही दोष असतात त्या सर्व दोषांचं परिमार्जन करून या विधीला सर्वांगाने परिपूर्णता प्राप्त करून देण्याचं काम भगवंताचं नामचिंतन. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक हरी एक जड जीवा तारण हरी एक रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी एक जड जीवा तारण हरी एक महाविष्णू माऊली ज्ञानोबारे हरिपाठात सांगतात रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक. भगवंताचं नामचिंतन इतकं प्रभावी साधन आहे. कर्मामध्ये असणारे जेवढे काही दोष असतात त्या दोषाचं परिमार्जन करून विधीला सर्वांगाने परिपूर्णता प्राप्त करून देण्याचं काम भगवंताचं नामचिंतन करतं. त्याकरता या ठिकाणी असणारी ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबा यांचा. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबारे कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात. कारण जगद्गुरु श्री संत तुकोबा यांच्या अभंगाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3 चरणांमध्ये तुकोबरे आपल्याला आईचा दृष्टांत सांगतात. पण शेवटच्या चरणाचा जर आपण विचार केला तर महाराज संतांकडे आलेले आहेत. विठ्ठल आजचं हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे वर्णन करतात संतांचं. अभंगामध्ये खरं तर तुकोबारे वर्णन संतांचंच करतात, पण ते वर्णन करत असताना थोडं तुलनात्मक करतात. आणि तुकोबारांनी संतांचं वर्णन केलेलं आहे आणि तेही तुलना करूनच केलेलं आहे. मग आजच्याही अभंगामध्ये तुकोबारे वर्णन संतांचंच करतात आणि तेही तुलना करूनच करतात. पण आज तुलनेकरता महाराजांनी जे घेतलेलं आहे ना ते आईला. विठ्ठल खरं तर आज या ठिकाणी श्राद्धविधी संपन्न होत आहे. मरणोत्तर कालखंडामध्ये 3 प्रकारचे विधी संपन्न केले जातात. आपल्या हिंदू धर्माने आपल्या धर्मशास्त्राने आपल्याकरता काही नियम काही अटी घालून दिलेल्या आहेत. मग व्यक्ती ज्यावेळेला आपला देह ठेवते जाणारी व्यक्ती कुणी असू द्या, स्त्री असो किंवा पुरुष, लहान असो किंवा मोठा, श्रीमंत असो किंवा गरीब, कुणी असू द्या किंवा कुठल्याही समाजामध्ये जरी जन्माला आलेला असला
ज्यावेळेला तो आपला देह ठेवतो, या देहाच्या संबंधाने आत्मसंबंधाने 3 प्रकारचे विधी करण्याची परंपरा आपल्या शास्त्राने जगाला सांगितली. मग व्यक्ती ज्यावेळेला आपला देह ठेवते, या शरीराच्या संबंधाने पहिला विधी संपन्न केला जातो. विधीचं नाव आहे अंत्यविधी. या अंत्यविधीला दुसरं नाव आहे अंत्ययात्रा. आयुष्यामध्ये सगळ्या यात्रा चुकवता येतील, पण एक यात्रा नाही म्हटलं तरी घडणारच आहे. सगळ्या यात्रा चुकवता येतील, पण एक यात्रा नाही म्हटलं तरी आयुष्यात घडणारच आहे. त्या यात्रेचं नाव अंत्ययात्रा. हो, ही यात्रा आपल्या आयुष्यामध्ये घडणारच. मग पहिला विधी संपन्न केला जातो, शरीराच्या साहाय्याने संपतो. हा अंत्यविधी या शरीराच्या संबंधाने संपन्न केला जातो. 10 दिवसांच्या नंतर जो विधी संपन्न केला जातो, विधीचं नाव आहे दशक्रिया विधी. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जो विधी संपन्न केला जातो, विधीचं नाव आहे श्राद्ध विधी, म्हणजेच वर्ष श्राद्ध. मग मरणोत्तर कालखंडामध्ये 3 प्रकारचे विधी संपन्न केले जातात. मग श्राद्ध विधी या ठिकाणी संपन्न होतो आहे, पण हे 3 प्रकारचे विधी आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे संपन्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग आता हे 3 प्रकारचे विधी नेमके करायचे कुणी? शास्त्र सांगत आहे की हे विधी पुत्रानेच करावे. पण यदा कदाचित मुलगा नसेल तर गेलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त करून देण्याकरता हे विधी करायचे कुणी? शास्त्र सांगत आहे हे विधी मुलीने करावे. यदा कदाचित मुलगा आणि मुलगी दोनही नसतील, गेलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त करून देण्याकरता हे विधी करायचे कुणी? शास्त्र सांगत आहे हे विधी पुतण्यांनी करावे. यदा कदाचित पुतणेही नसतील, गेलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त करून देण्याकरता हे विधी करायचे कुणी? शास्त्र सांगत आहे हे विधी भाऊबंदांनी करावे. यदा कदाचित भाऊबंदही नसतील, गेलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त करून देण्याकरता हे विधी करायचे कुणी? शास्त्र सांगत आहे हे विधी गावाने करावे. पण गेलेल्या जीवात्म्याकरता हे विधी केलेच पाहिजे. आणि ज्या वेळेला त्या जीवात्म्याकरता हे विधी केले जातील, त्याच वेळेला ते पितर आपल्याला आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. ते पितर आपल्याला आशीर्वाद देतील. कल्याण इच्छिती तया कुळा, कुळाचं कल्याण होण्याचा आशीर्वाद ते पितर आपल्याला देतात. पण महाराज म्हणतात त्या पितरांकरता जर हे विधी केले गेले नाही तर ते पितर आपल्याला शाप देतात. आवो कटा करीती पितारा, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. करीती पितारा, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. त्या पितरांनी आपल्याला शाप देऊ नये, आपल्याला आशीर्वादच द्यावा. त्याकरता सनातन हिंदू धर्मशास्त्राच्या नियमाला अनुसरून हे सर्व प्रकारचे विधी संपन्न करणं अत्यंत महत्वाचं. आणि त्याच सनातन हिंदू धर्मशास्त्राच्या नियमाला अनुसरून आज शेळके परिवाराने आपल्या मातृऋणातून उतराई होण्याकरता हा सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आयोजित केलेला आहे. सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन करत असताना शेळके परिवाराने मात्र या ठिकाणी गायनाकरता ज्यांना पाचारण केलेलं आहे, वारकरी संप्रदायाचे तुरुपासक असणारे महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य परमादरणीय परमस्नेही, खर तर कीर्तनकाराची इतकी प्रमाणात पाठ नाहीत जितकी त्यांची पाठ आहेत, असे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी गायनाचार्य हरिभक्तप्राण अशोकजी महाराज झाडे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. परमादरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारे गायनाचार्य पितृतुल्य असणारे हरिभक्तपरायण गोपालदास महाराज उगले,
त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन करेल आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी गायनाचारी हरिभक्तपण गायकवाड महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन करेल वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचारी कीर्तनकार प्रवचनकार आणि हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य जे करतात असे परम आदरणीय परमस्नेही आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे बंधू युवा कीर्तनकार हरिभक्तपण राहुलजी महाराज डुंबरे महाराजांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन त्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे हे सर्व आमचे वारकरी आज या ठिकाणी या कीर्तनाकरता खऱ्या अर्थाने टाळाची साथ करताही त्यांच्या चरणावरती वंदन विनेकरी महाराजांच्या चरणावरती वंदन उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची मृदंगाची साथ आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य परमादरणीय परमस्नेही वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारे ताल महर्षी हरिभक्तप्राण प्रसादजी महाराज शिंदे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करणार आहेत ते आदरणीय आमचे संजू भाऊ बैरागी मनापासून दादांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन आणि आपणही सर्व आप्तेष्ट सज्जन स्वरे पाहुणे मंडळी गावकरी मंडळी शेळके परिवाराच्या दुःखात सहभागी होण्याकरता या माता माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात आपणही सर्वांच्या चरणावरती वंदन आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं शूटिंग जे करत आहेत ते आमच्या दादांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन मातृ ऋणातून उतराई होण्याकरताचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातो आहे महाराज आई वडील गेल्याच्या नंतर श्राद्धविधीच्या निमित्ताने पंचपक्वान्न बनवणारी मुलं आपल्याला अनेक बघायला मिळतात आई वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या श्राद्धविधीच्या निमित्ताने पंचपक्वान्न बनवणारी मुलं आपल्याला अनेक बघायला मिळतात पण आई वडील जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची सेवा आणि गेल्याच्या नंतर त्यांची मती वाढवण्याकरता त्यांचा सोहळा संपन्न करणारे असे क्वचितच बघायला मिळतात विठ्ठल विठ्ठल आजा माता माऊलीचं पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आणि श्राद्ध विधीच्या पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरु श्री संत तुकोबर यांचा अत्यंत गोड असा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे आपल्या संत वाङ्मयामध्ये आपल्या गाथ्यामध्ये सबंध साहित्यामध्ये जिथे जिथे त्यांना संतांचं वर्णन करावं असं वाटलं ना तिथे तिथे त्यांनी महाराजांनी आईला समोर आणलेलं आहे बघा तुम्ही नीट निरीक्षण करा आपल्या लक्षात येईल जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे काय महावैष्णव माऊली ज्ञानोबर आहे काय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज काय किंवा आपले संत नामदेव महाराज काय या सर्व वारकरी साधू संतांनी मातृशक्तीचा गौरव आपल्या अभंगांमध्ये आपल्या ग्रंथांमध्ये पदोपदी केल्याचं आपल्याला दिसून येईल विठ्ठल कारण आपली भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे आपण म्हणतो ना भारत माझा देश आहे ही आपल्या भारत देशामध्ये प्रधान असणारी कुटुंब व्यवस्था आणि प्रधान असणाऱ्या कुटुंब व्यवस्थेचे मुख्य दोन खांब मातृदेव भव पितृदेव भव पहिला खांब म्हणजे आपली आई आणि दुसरा खांब म्हणजे आपले वडील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे दोन सोन्याचे खांब आहेत मग आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये हे दोनही खांब जपायला पाहिजे मग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दोन सोन्याचे खांब आहेत हे कळण्याकरता त्याची दृष्टी तशी असावी लागते कारण आपण बघतो की समाजामध्ये अशी काही व्यक्तिमत्व घडतात की संपूर्ण समाज त्यांनी उजळून टाकलेला दिसतो असे काही तेजस्वी युग पुरुष घडले की त्यांच्या त्या यशामध्ये त्या आई वडिलांचा त्याग आणि समर्पण त्या घराण्याला मिळालेलं असतं विठ्ठल विठ्ठल असाच काहीसा त्याग आणि असाच काहीसा समर्पण या दाम्पत्याचं या परिवाराला मिळालेलं असल्या कारणामुळे एवढा मोठा सोहळा या मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होतो आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकोबर यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे पण या अभंगावरती चिंतन करत असताना या चार चरणांचा जर आपण विचार केला
तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं महात्म्य सांगत असताना मातृशक्तीचा गौरव करतात. अर्थात आपले संत त्या आईला संतत्वाच्या पदापर्यंत नेऊन पोहोचवतात. म्हणजे आई आणि संत हे वेगळे नाहीच असं ठासून तुकोबार या ठिकाणी सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्याच आईच्या त्यागाला, त्याच आईच्या समर्पणाला दंडवत घालणारा, तिचं महात्म्य वर्णन करणारा अत्यंत गोड असा आजचा अभंग आहे. कारण यच्चयावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार आपल्या संतांनी मांडला आणि त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारी अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेले. त्यात कलशस्थानी असणारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. तुका झालासे कळस. अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय मातृशक्तीचा गौरव करतात. आपल्या भारतीय संस्कृतीनेच मातृशक्तीचा गौरव केलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये 23 श्लोकांमध्ये आईचं वर्णन आहे. अर्थात आदिशक्ती जगदंबेचं स्तवन 23 श्लोकांमध्ये आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, भक्तिरूपेण संस्थिता, दयारूपेण संस्थिता, भ्रांतिरूपेण संस्थिता, क्रांतिरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण संस्थिता, शांतिरूपेण संस्थिता, निद्रारूपेण संस्थिता. अशी तिची 23 रूप आहेत. पण तिचं सगळ्यात भावणारं आणि लोभस्वानं रूप जर कोणतं असेल तर ते आहे मातृस्वरूप. मग ती आदिशक्ती जगदंबा त्या मातेच्या रूपामध्ये, तिच्या वात्सल्याच्या रूपामध्ये आपल्या घरात वावरत असते. पण तिच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक लेकराने या गोष्टीचं स्मरण ठेवावं. विठ्ठल विठ्ठल ती आदिशक्ती जगदंबा त्या मातेच्या वात्सल्याच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते. पण दुर्दैव तिच्याच पोटी जन्माला आलेल्या तिच्याच लेकराला या गोष्टीचं स्मरण नसावं अशी कितीतरी अभागी मुलं आपल्याला आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. मग बघा, आपली भारतीय संस्कृती ज्या मातेला वंदन करते, आपले संत ज्या मातेचा गौरव करतात, ऐका तुम्हाला सांगते. देव माता आदिती आहे, वेद माता गायत्री आहे. आपली श्रीमद भगवत गीता हिला माऊली म्हणतात. कारण स्वामी विवेकानंद म्हणायचे की गीता माझी माय आहे. कारण स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना गीतेत मिळायचं. म्हणून स्वामीजी म्हणायचे की गीता माझी माय आहे. आचार्य विनोबा भावेंनी गीतेवरती टीका केली. ग्रंथाचं नाव गीता आहे. आचार्य विनोबा भावेंना त्यांच्या आईने म्हणावं, विनू तू गीतेचा एवढा अभ्यास करतोस पण मला गीता कळत नाही रे, कारण ती तर संस्कृत मध्ये आहे. त्यावेळेला आचार्य विनोबा भावेंनी गीतेवरती मराठीत ग्रंथ लिहिला. ग्रंथाचं नाव ठेवलं गीताई. गीताई आई माझी मी तिचा बाळ नेनता, असे आचार्य विनोबा भावे म्हणायचे. अहो, ज्ञानराज माऊलींची ज्ञानेश्वरी माय आहे, कारण ज्ञानराज माऊली आहे. या धरणी मातेला पाय लावण्याच्या अगोदर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात पूजनीय दादा या धरणी मातेला पाय लावण्याच्या अगोदर त्रिकाल संध्येमध्ये आपल्याला श्लोक म्हणायला सांगतात. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. जिला आपण पाय लावणार आहोत ना ती आपली धरणी माता आहे. आपल्या देशाचा गौरव सुद्धा भारत माता असा केलेला आहे. आपल्या मातृभूमीसाठी कानाकानाने झिजणारी कितीतरी मंडळी या भूमीमध्ये होऊन गेली. मग आपली भारतीय संस्कृती ज्या मातेचा गौरव करते ऐका. देव माता, वेद माता, धरणी माता, भारत माता या सगळ्या जरी माता असल्या ना, पण या सगळ्या मातांच्या पलीकडे जाऊन निसर्गातलं मातृत्व सुद्धा आपल्याला बघायचं आहे. कारण जिच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहे ना महाराज, ती आपली आई तर आहेच, कारण ती आपल्याला देहाने जन्माला घालते. जिच्याशी आपली नाळ जोडलेली आहे ती आपली आई तर आहेच,
पण त्या मातेचा गौरव करत असताना आपल्या संतांनी तिला संतत्वाच्या पदापर्यंत नेऊन पोहोचवलं, कारण आपल्या लेकराचं सर्वतोपरी कल्याण व्हावं ही भावना आईच्या अंतःकरणात असते, म्हणजे असतेच. तसं या विश्वाचं सर्वतोपरी कल्याण व्हावं ही भावना संतांच्या अंतःकरणात आहे. आणि संत दादागिरी करत नाही हो, आई दादागिरी करत नाही. फारच जास्त झालं आईने एवढंच म्हणावं, मेल्या उन्हात काय मरतोस, घरात मर ना. मला सांगा, त्या आईच तिच्या लेकराला मर म्हणणं खरंच मर असतं का? मर म्हणजे जग. अहो, जी आई आपल्या लेकराला मर म्हणते तीच आई ते लेकरू आजारी पडल्याच्या नंतर रात्र रात्र त्याच्या उशाशी बसते. लेकराचं सर्वतोपरी कल्याण व्हावं आणि विश्वाच्या कल्याणाकरता संत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन दंडवत घालून विश्वाच्या कल्याणाची कामना करतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन दंडवत घालून विश्वाच्या कल्याणाची कामना करणारे संत. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी लागली. महाराज आई वडील निघून गेले. मातृशक्तीची संकल्पना कशी आहे बघा. सकाळ झाल्याच्या नंतर चारही लेकरं उठली. सोपान काका उठले, ज्ञानदादा उठले, चिमुकली मुक्ताबाई उठली. कारण माझे निवृत्ती दादा अगोदरच जागेच होते. चारही लेकरं उठली. चिमुकली 4 वर्षाची मुक्ताबाई उठली. धावत धावत आली. डोळे चोळते आहे, केस बुरबुरलेले आहेत. परकल पोलक नेसलेली 4 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई आपल्या निवृत्ती दादांना विचारते, दादा आई कुठे? निवृत्ती दादांना म्हणावं, मुक्ते आई देवाकडे गेली, देवा घरी गेली. दादा अरे ती तर रोजच जाते ना सिद्धेश्वराच्या दर्शनाला, पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायला, ती तर रोजच जाते ना, तुम्हाला काय सांगतोस? देवाकडे गेली, देवा घरी गेली, आत्ता येईल बघ. बराच वेळ झाला, आई येईनाच, कारण आदल्याच रात्री देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं ना. बराच वेळ झाला, आई येईनाच. पुन्हा 4 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई आपल्या निवृत्ती दादांना विचारते, दादा अरे आई कुठे? निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते ते चिमणीचं घरटं दिसतं का तुला? त्या पिंपळ वृक्षावरच बघ बघ बघ, तुला ठाऊक आहे का? अगं त्यात पिलं आहेत त्या चिमणीची. एक घार आली आणि त्या पिलांच्या आई वडिलांना घेऊन गेली, तरी सुद्धा ती पिलं कशी दाना टिपताहेत बघ. ती राहिली का उपाशी? तसं आपल्याला सुद्धा जगायचंय मुक्ता. आपल्या दादाच्या मुखातले शब्द ऐकल्याच्या नंतर चिमुकल्या 4 वर्षाच्या मुक्ताबाईने माझ्या निवृत्ती दादांना कडकडून मिठी मारली आणि हंबरडा फोडून रडू लागली, दादा आई गेली रे. दादा आई कुठली आता तुला सांग ना मला. दादा आई कुठली आता तुला सांग ना मला. आतापर्यंत उरामध्ये दाबून धरलेलं दुःख होतं, पण आता मात्र बाण फुटला. 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला उराशी धरावं
आणि माझ्या निवृत्ती दादानी ओक्सा बोक्षी रडावं आणि 4 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला माझ्या निवृत्ती दादांनी म्हणावं, मुक्ता आता तूच माझी आई. तू मुक्ता नाहीस, तू मुक्ताई आहे. तिथून पुढे आदिशक्ती ब्रह्मचित कला जगज्जननी मुक्ताई झाली. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय देवाची आदत्रय जननी, देवाची आदत्रय जननी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्य जननी देवाची, आद्यत्रय 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 जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो तिथून पुढे आदिशक्ती ब्रह्मचित कला जगज्जनी मुक्ताई झाल्या. महाराज बहीण तीच असते. आई गेल्याच्या नंतर आईची जागा जी भरून काढते ना ती खरी बहीण असते. आणि आई गेल्याच्या नंतर आईची जागा जी भरून काढते ना ती बहीण म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांची मुक्ताई आहे. महाराज माझ्या ज्ञानोबारायांची मुक्ताई आहे. या देवत्वाला, या मातृशक्तीला आपली संस्कृती वंदन करते. याच मातृशक्तीचा आपले संत गौरव करतात. पण हे झालं जन्मदात्रीचं, हे झालं आपल्या आईचं. पण महाराज या निसर्गाने सुद्धा आपल्याला मातृत्व शिकवलं. बघा ना तुम्ही एखादा पक्षी बघा, साधी चिमणीच घ्या ना. अहो ते चिमणीचं अंड फोडून ते पिलू बाहेर येतं. त्याला अजून पंख फुटायचे आहेत, त्याला अजून डोळे उघडायचे आहे. अत्यंत प्रेमाने ती पक्षीने त्या पिलाला सांभाळते. महावैष्णव माऊली ज्ञानोबा त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे. जैसे अजात पक्षाचे निजावे पक्षिणी जे. त्या अंड्याचा कोश फोडून ते पिलू बाहेर येतं. त्याला अजून पंख फुटायचे आहे, त्याला अजून डोळे उघडायचे आहे. अत्यंत प्रेमाने जीव लावून ती पक्षीने त्या पिलाला सांभाळते. एक एक दाणा आणून त्याच्या चोचीमध्ये भरवते. आणि ते पिलू सुद्धा त्या आईची वाट बघत असतं. प्रभाते चारी आसी जाए पक्षी, प्रभाते चारी आसी जाए पक्षी, प्रभाते सारी आसिदाए पक्षिणी, प्रभाते सारी आसिदाए पक्षिणी, प्रभाते चारी आसी जाए पक्षी, प्रभाते चारी आसी जाए पक्षिणी, प्रभाते सारी आसिदाए पक्षिणी, प्रभाते सारी आसिदाए पक्षिणी. पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी पक्षी, प्रभाते चारी आसी जाए
प्रभाते सारी असे जाय पिलू वाट पाहे पिलू वाट पाहे उपमासी पक्षिणी प्रभाते सारी असे जाय पक्षिणी प्रभाते सारी असे त्याला अजून पंख फुटायचे त्याला अजून डोळे उडायचे आहे. अत्यंत जीव लावून ती पक्षीने त्या पिलाला सांभाळते. एक एक दाणा आणून त्याच्या चोचीमध्ये भरवते. महाराज ती असं म्हणत नाही की तू माझ्या म्हातारपणाची काठी आहे. तिला हे माहीत असतं एक दिवस त्याला पंख फुटतील याच्या पंखांमध्ये बळ येईल आणि हे पिलू उडून जाईल आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल हे तिला माहीत असतं. तरीही अत्यंत निरपेक्ष निर्लेप उदात्त शांतकरणाने ती त्याला सांभाळते. एक एक दाणा आणून त्याच्या चोचीमध्ये ती भरवते. एक दिवस त्याला फुटले पंख. त्याच्या पंखांमध्ये बळ आलं. त्याच्या पंखांमध्ये बळ आले. ते पिलू उडून गेलं ते परत माघारी आलंच नाही ना. खानदेशातील बहिणाबाई याकरता आपल्याला एका सुगरणीचा दृष्टांत देतात एका कवितेतून. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. पिल निजली खोप्यात जसा झुलता मंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. देखा पिलासाठी तिने झाडाले टांगला. ती अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीची जागा शोधते. त्या जागेवरती आपल्या पिलांकरता ती घरटं बनवते. महाराज इतकं प्रेम असतं तिचं त्या पिलांवरती. तितकंच प्रेम आईचं तिच्या लेकरांवरती असतं. ती माकडीन बघा त्या माकडीनीच्या पिलाने तिच्या पोटाला असं घट्ट पकडलेलं असतं. ती माकडीन या झाडावरून त्या झाडावर या फांदीवरून त्या फांदीवर या शेंड्यावरून त्या शेंड्यावरती उड्या मारत असते. तिच्या पिलाने तिच्या पोटाला घट्ट पकडलेलं असतं कारण त्याला एकच माहीत असतं आपण आपल्या आईच्या पोटाला घट्ट पकडायचं आहे कारण पुढची संपूर्ण जबाबदारी ही आई सांभाळते. कारण ती माकडी या झाडावरून त्या झाडावर या फांदीवरून त्या फांदीवरती उड्या जरी मारत असली तर तिचं संपूर्ण चित्त हे तिच्या पिलापाशीच असतं. इतकं प्रेम असतं तिचं त्या पिलांवरती. तितकंच प्रेम आईचं तिच्या लेकरांना. मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती. तिच्या चित्तामध्ये सदैव त्या बालकाची चिंता असते. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता. किती थकलेली असू द्या भागलेली असू द्या तिच्या लेकराला तिने जवळ घेतलं ना महाराज तिचा सगळा शिनभाग निघून जातो. तिचं नाव आई आहे. इतकं प्रेम असतं तिचं त्या लेकरांवरती. सदैव त्या आईच्या चित्तामध्ये सदैव त्या लेकराच्या चित्ताची तळमळ असते. त्याकरता ती आई सदैव धडपडाई करत असते. तेच जगद्गुरु श्री संत तुकोबराय अभंगाच्या प्रथम लेकुराचे हित 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 लेकुराचे लेकुराचे हित 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 वाही बाहुली सीता वाही बाहुली
ऐसी कळवळ्याचे दाते ऐसी कळवळ्या वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे ऐसी कळवळ्याचे दाते ऐसी कळवळ्याचे लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित लेकराचे हित लेकराचे हित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित्त वा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जगद्गुरु श्री संत तुकोबरे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की त्या मातेच्या चित्तामध्ये सदैव त्या लेकराच्या चित्ताची चिंता असते आणि त्याकरता ती सदैव धडपडही करत असते. किती प्रेम असतं महाराज त्या आईचं तिच्या लेकरावरती. बालपणीच बघा ना तुम्ही, 1.5-2 वर्षाचं लेकरू असतं ते चालताना पडतं, ठेचाळतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा पडतं, पण आई डोळ्यात तेल घालून अत्यंत बारकाईने ते आपल्या लेकराकडे लक्ष देत असते. तिला माहीत असतं याला काहीच कळत नाही. आणि जगद्गुरु श्री संत तुकोबराय तोच आईचा दृष्टांत देऊन संतांचं महात्म्य वर्णन करतात. का आई इतकंच निरागस प्रेम संत या विश्वावरती करतात. आपणही या भवचक्रामध्ये अडकलेलो आहे. आपणही संसाराच्या तापाने तापलेलो आहे, होरपळलेलो आहे. आपण जर या भवचक्रामध्ये गटांगळा खायला लागलो तर आपल्याला यातून बाहेर काढणारे हे फक्त संतच आहे. भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि दोणे सर्व सुख त्यांची आणि दोणे सर्व सुख त्यांची आणि जोडे सर्व सुख त्यांची आणि जोडे सर्व सुख सर्व सुख भागलिया मज वाहतील कडिये त्यांची येणे जोडे सर्व सुख तेची माझ्या हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांची व्यापकता आणि आईचं व्यापकपण एकत्र आणलेले आहे तुकोबरायांनी. त्या मातेचं वर्णन करत असताना महावैष्णव माऊली ज्ञानोबा एके ठिकाणी असं सुंदर सांगतात. लळे याचिया बाळका किरटी गवसनी करुणी स्नेहाची दिठी आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. ती आई त्या लेकराच्या मागे मागे धावत असते. तिचं प्रेम तिची प्रीती त्या लेकराच्या मागे धावत असते. किती अंतःकरणातला जिव्हाळा त्या मातेच्या चित्तामध्ये असतो. म्हणून असं म्हणतात लेकरू सर्वात सुरक्षित जर कुठे असेल तर ते फक्त आणि फक्त आईच्या पदरा आडच. विठ्ठल हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामध्ये जी क्रांती घडली याला कारण जर कोण असेल तर याला कारण राजमाता जिजाऊ आई साहेब. राजे छत्रपती शिवाजी महाराज घडले याला कारण जिजाऊ मातोश्री. राजे छत्रपती शिवाजी महाराज काल पटलावर आले याला कारण राजमाता जिजाऊ आई साहेब. किती घडवा. बालपणी तशा मुठ्या वळल्या जायच्या कारण जिजाऊ आई साहेबांचे डोळेच इतके विलक्षण होते महाराज. काय डोळे होते जिजाऊ आई साहेबांचे. आम्हास वाटते वाघावर बसावे. मला सांगा माता माऊलींना अशा अवस्थेमध्ये वाघावर बसावंस वाटेल? वाघाचं चित्र तरी बघावंस वाटेल का? आम्हास वाटते वाघावर बसावे, आम्हास वाटते घोड्यावर बसावे, आम्हास वाटते लढाईचा पोशाख अंगावरती घालावा, डोक्यावरती जिरेटोप चढवावा, कमरेला शेला बांधावा, तलवार म्यान करावी आणि आपल्या डोळ्यासमोर उचलून नेऊन
आपल्या जाया बहिणींची आबरू लुटणाऱ्या हैवानांची शिर धडा वेगळी करावी, धडा वेगळी करावी. हे डोळे होते जिजाबाई साहेबांचे. आपल्या पोटातल्या बाळाला सांगावं, बाळा तुला यायचंय पण तयारीने, जळण्याच्या तयारीने यायचं आहे. का? इथे सगळा अंधकार आहे. पण एखाद्या ज्योतीने जर ठरवलं ना पेटायचं, मोठ्यातल्या मोठ्या अंधकारावरती सुद्धा ती मात करू शकते. म्हणून सांगावं, हे माझ्या राजा, तू जळण्याच्या तयारीने. शिवाई देवीची कृपा म्हणून नाव ठेवलं शिवाजी. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य आणि जी म्हणजे जिद्द. या 3 अक्षरांचा त्रिवेणी संगम, त्यांचं नाव आहे शिवाजी. आणि जिच्या पोटी जन्माला आले ना तिचं नाव जिजाई. जी म्हणजे जिद्द, जा म्हणजे जाज्वल्य देशप्रेम आणि ई म्हणजे ईश्वर निष्ठा. या 3 अक्षरांचे त्रिवेणी संगम, तिचं नाव आहे जिजाई. जिजाऊ आईसाहेबांसारखं मातृत्व या भारताच्या इतिहासाला जिजाऊ आईसाहेबांच्या रूपामध्ये बघायला मिळालं. महाराज किती घडवावं, तासन तास टक लावून बसावं, पुण्यामध्ये आणावं. आणि 5 वर्षाच्या बाळ शिवाराजांनी जिजाऊ आईसाहेबांना विचारावं, आऊ साहेब कुठे आमचा वाडा आणि कुठे आमचा घोडा? जिजाऊ आईसाहेबांनी सांगावं, राजे मोठी माणसं आयत्या घरात राहत नसतात, स्वतः घर बांधतात मग त्या घरात राहतात. अहो इथे वाडाही नाही, इथे घोडाही नाही, सगळं बेचिराग झालंय. 350 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये सगळं बेचिराग झालं. आपल्याच एका हिंदू सरदाराने राया राव त्याचं नाव पुण्याच्या भूमीवरती गाढवाचा नांगर फिरवला. माणसं परागंधाहून देशोधडीला गेले, राखांचे ढीग साचले. आमच्याच एका सरदाराने मुराद जगदेव त्याचं नाव पुण्याच्या भूमीमध्ये एक पहार ठोकली, तिच्यावरती माणसाची कवटी अडकवली, पुण्याच्या वेशीला चपलाचं तोरण बांधलं आणि सांगत होता, जो कोणी ते स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या घराची आम्ही अशीच स्मशानभूमी करू. व आपल्या डोळ्यासमोर उचलून नेऊन आपल्याच आया बहिणींची आबरू लुटली जात होती. हिम्मत नव्हती कुणाची मान वर करून बघण्याची. असा भयानक असा तो काळ. आणि या भयानक असणाऱ्या काळामध्ये ही माऊली स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहत होती आणि सांगत होती, राजे बांधाल का वाडा, घ्याल का घोडा, कराल का या महाराष्ट्राला 350 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त, कराल का सैन्य निर्माण. शिवबाराजांनी जिजाऊ आईसाहेबांना सांगावं, आऊ साहेब तुमचा आशीर्वाद आणि शिवाई देवीची कृपा हे स्वराज्य निर्माण होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पुढे काय झालं, पुढे काय झालं महाराज, आपण सर्वजण त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत. आणि ही माऊली जिजाऊ आईसाहेबांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड केली नाही. म्हणून तर तेच शिवबाराजे मोठमोठे होत होत सर्व विघ्नेश्वराचे पचवत हे स्वराज्य त्यांनी साकारलं. आणि 6 जून 1674 रोजी 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडावरती सजलं. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. आणि त्यावेळेला मला वाटतं जिजाऊ आईसाहेबांचं वय असेल कदाचित 70 ते 72. आणि या माऊलीने आपल्या आयुष्यामध्ये आलेला राजकारणाचा संपूर्ण अनुभव आपल्या लेकराला द्यावा आणि आपल्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसतंय. आणि श्रीमंती जिजाऊ आईसाहेबांना लाभली. 6 जून 1674 रोजी रायगडावरती राज्यांचा राज्याभिषेक सोहळा चाललेला आहे. 7 नद्यांचं पाणी राजांच्या मस्तकावरती पडत आहे, 7 समुद्रांचं पाणी राजांच्या मस्तकावरती पडत आहे. आणि 6 जून 1674चा तो दिवस उजाडला. गडावरती राजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला. राजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ आईसाहेबांच्या चरणावरती दर्शन घेण्याकरता नतमस्तक झाले. आशीर्वाद दिला आऊसाहेबांनी. तोंडावरतून हात फिरवले, कडकडा बोटे बुडली. याला आई म्हणतात महाराज.
आपले दोनही हात राजांच्या खांद्याला लावून खांदे हलवत मात्र राजांना म्हणावं, राजे आज तुमच्याकडे काही मागू का? माझी एक इच्छा आहे. कोण मागत आहे हो? एक आई मागते आहे आपल्या राजा झालेल्या मुलाकडे. मागू का? शिवबाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आऊ साहेब, तुमच्या करता तर माझा प्राण सुद्धा हजर आहे, बोला ना. जिजाबाई साहेबांना होंदका आला आणि जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवरायांना म्हणावं, राजे माझा पुनर्जन्मावरती विश्वास आहे, मी पुनर्जन्माला मानते. माझी एक इच्छा आहे, तुम्ही माझ्या पोटी जन्माला आलात आणि माझी कुस पवित्र झाली. शिवाई देवीला नवस केला की असा पुत्र दे जो या महाराष्ट्राचा न्याय निवाडा कडेल आणि या गुलामगिरीच्या शृंखला तडातड तोडेल. माझं ऐकलं आदिशक्ती जगदंबेने आणि तुमच्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला आणि माझी कुस पवित्र झाली. पण माझी एक इच्छा आहे राजे, पुढच्याही जन्मात तुम्हीच माझा पुत्र होऊन माझ्या पोटी जन्माला यावा आणि पुढच्याही जन्मी मीच तुमची आई व्हावं, हीच माझी इच्छा आहे. महाराज, हे नातं असावं आईचं आणि तिच्या लेकराचं. तोडता म्हटलं ना तरी तोडता येत नाही. पण जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत तिची सेवा करा महाराज. अशाच एका मातृशक्तीचा गौरव आज या ठिकाणी केला जातो आहे. का मातृशक्तीचाच का? आपल्या हिंदू संस्कृतीने मातृशक्तीचा गौरव केलेला आहे. म्हणून जोपर्यंत आई असते ना महाराज तोपर्यंत वेळात वेळ काढून आईला वेळ द्या, तिच्या जवळ जा. तिला काय हवं नको ते विचारा. ज्यावेळेला आपल्या डोक्यावरतून आपल्या पाठीवरतून हात फिरवते ना, जगाच्या पाठीवरती कुठेच मिळणार नाही इतक्या सुखाची अनुभूती तुम्हाला तिथे येईल. कारण तिला एकच अपेक्षा असते महाराज, आई तू बरी आहेस ना, एवढी एकच अपेक्षा असते तिला. विठ्ठल 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 स्वामी विवेकानंद सांगत होते, सगळ्यांच्या ऋणातून उतराई होता येईल पण आईच्या ऋणातून कधीच उतराई होता येत नाही. स्वामी विवेकानंद सांगत होते, सगळ्यांच्या ऋणातून उतराई होता येईल पण आईच्या ऋणातून कधीच उतराई होता येत नाही. पण एक विद्यार्थी एक दिवस स्वामीजींच्या जवळ आला, म्हणू लागला, स्वामीजी तुम्ही सांगता की सगळ्यांच्या ऋणातून उतराई होता येईल पण आईच्या ऋणातून कधीच उतराई होता येत नाही, पण मी माझ्या आईच्या ऋणातून उतराई होईल ना. स्वामी विवेकानंद त्याला म्हणतात, बाळा उतराई होण्याचं पुढे बघू पण मी अगोदर जे तुला सांगतो ना ते ऐक. स्वामीजींनी त्यांच्या हातामध्ये 1 किलोची वीट आणली. त्याला सांगितलं, म्हटले हे बघ तुझ्या खांद्यावरती असणारं जे उपकरण आहे का त्या उपकरणामध्ये ही वीट गुंडाळ आणि तुझ्या पोटाला घट्ट बांधून ठेव. फक्त 9 तास पोटाला बांधलेली ही वीट सोडायची नाही. त्याने ती 1 किलोची वीट आपल्या हातात घेतली, आपल्या खांद्यावरती असणाऱ्या उपकरणामध्ये ती वीट गुंडाळली आणि आपल्या पोटाला घट्ट बांधली. स्वामीजींनी सांगितलं, म्हटलं हे बघ 9 तास पोटाला बांधलेली ही वीट सोडायची नाही. आता घरी जा. तो मुलगा घरी जायला निघाला, पण जात असताना त्याला रस्त्याने नीट चालता येईना. घरी गेला त्याला बसता येईना, बसला त्याला उठता येईना, त्याला खाता येईना, त्याला पिता येईना, त्याला झोपता येईना, त्याला काहीच काम करता येईना. 3 तास झाले महाराज, तो मुलगा वैतागला. स्वामी विवेकानंदांकडे तो परत आला आणि स्वामीजींना म्हणू लागला, स्वामीजी अहो एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारला, अहो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून ही काय मला शिक्षा केली. स्वामी विवेकानंद म्हणतात, बाळा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अरे मी तर 9 तास ही वीट तुझ्या पोटाला बांधून ठेवायला सांगितली, पण तू तर 3च तासात वैतागून माझ्याकडे परत आलास. पण बाळा याच्या तिप्पट वजन जी आई 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवते, आईने कधी असं म्हटलं का याचं मला ओझं झालं. त्याच्या बदल्यामध्ये आईने कधी तक्रार केली का त्याच्या मोबदल्यामध्ये तुझ्याकडून काही मागितलं. बरं 9 महिने 9 दिवस उदरामध्ये सांभाळल्याच्या नंतर तुला जन्माला घालत असताना
कितीतरी वेदना तिने सहन केल्या, तुला जन्माला घातलं. आईची जबाबदारी संपली का हो? स्वतःच्या रक्ताचं दूध करून तुला पाजलं, तुझं मलमूत्र काढून तुला लहानाचं मोठं केलं. याच्या मोबदल्यामध्ये आईने तुझ्याकडे काही मागितलं का? नाही ना. का? कारण आईचं तिच्या लेकरावरती निरपेक्ष अशा पद्धतीचं प्रेम आहे. कुठल्याही प्रकारच्या लोभाशिवाय, मोबदल्याशिवाय आई आपल्या लेकरावरती प्रेम करते. तेच तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐसी कावळ्याची जाती, ऐसी कावळ्याची ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐसी कावळ्याची जाती, ऐसी कावळ्याची जाती. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. कुठल्या प्रकारच्या लोभाशिवाय, मोबदल्याशिवाय आई आपल्या लेकरावरती निरपेक्ष अशा पद्धतीचं प्रेम करते. मग जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तिला जपा. तिला काय हवं नको ते विचारा. कारण आई गेल्यावर आपल्याला आपलं म्हणणार आणि आपल्यासाठी तिळतिळ झिजणारं मायेचं छत्र म्हणजे आपली आई आहे. पण आईचं महत्व काय आहे? ज्याला आई नाही ना महाराज, त्याला विचारा. आईची किंमत काय असते आज विचारा या शेळके परिवाराला. आई गेल्यावरचं घर कसं असतं महाराज? आज मंदिर आहे, आज मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये मूर्ती नाही. आज मंदिर आहे हो, त्या मंदिरामध्ये देव राहिला नाही, अशी अवस्था आहे. आपल्या लेकराचं सर्वतोपरी कल्याण व्हावं ही भावना आईच्या अंतःकरणात असते म्हणजे असतेच. त्याकरता ती सदैव प्रयत्नही करते. तसा संतांचा सिद्धांतही आहे. याकरता शास्त्राने आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, बापाच्याही अंतःकरणामध्ये लेकराच्या हिताची तळमळ असते म्हणजे असतेच. तनय कुशल योगे तात तादायतन्ते. तात म्हणजे वडील आणि तनय म्हणजे मुलगा. त्या मुलाच्या कुशल योगा करता बाप नेहमी प्रयत्न करतो म्हणजे करतोच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याकरता महाभारत बघा. महाभारताचा जर आपण विचार केला तर महाभारतामध्ये अर्जुन आणि कर्ण यांचा जर आपण विचार केला तर अर्जुनाचा खरा पिता आहे इंद्र. म्हणजे इंद्र देवाच्या वरापासून अर्जुनाचा जन्म आहे आणि कर्णाचा खरा पिता आहे सूर्य. म्हणजे सूर्यनारायण देवाच्या वरापासून कर्णाचा जन्म आहे. मग बापाने आपल्या लेकराची किती काळजी करावी. व जन्मताच त्या सूर्याने त्या कर्णाला कवच कुंडल दिली, जेणेकरून कुठल्याही शस्त्र अस्त्राचा प्रभाव आपल्या लेकरावरती होता कामा नये. आणि तोच कर्ण अर्जुनाच्या बाणांनी मरावा. कारण अर्जुनाच्या हिताची तळमळ करणारा बाप इंद्र आहे. त्या इंद्राने वेषांतर केलं.
कर्णाच्या जवळ गेला आणि कर्णाला म्हणू लागला, कर्णा तू फार मोठा दाता आहेस, ही तुझी कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे आलेलो आहे. आणि कर्ण हा फार मोठा दाता होता म्हणजे होताच. मागणाऱ्या कुणालाही नाही म्हणायचं हे त्याला माहीतच नव्हतं. आजही दान हा शब्द आला की त्याच्या अगोदर कर्ण हा शब्द येतो, दानशूर कर्ण, दानवीर. मग त्या कर्णाला मात्र सांगावं की तुझी कवच कुंडल काढून मला दे. का? हा कर्ण मेला पाहिजे ना आपला अर्जुन जगला पाहिजे, ही भावना कोणाच्या अंतकरणात आहे? इंद्राच्या. पण कर्णाचा खरा पिता आहे सूर्य सूर्यनारायण देवाने मात्र त्या ठिकाणी कर्णाकडे आणि कर्णाला सांगावे की कर्णा आज तुझ्याकडे आलेला हा याचक, अरे हा दुसरा तिसरा कोण नसून हा इंद्र आहे. अर्जुनाच्या भल्या करता तो तुझ्याकडे आलेला आहे, मागेल ते त्याला देऊ नकोस, कारण कर्णाच्या हिताची तळमळ करणारा बाप सूर्य आहे. म्हणजे बापाच्याही अंतकरणामध्ये लेकराच्या हिताची तळमळ असते म्हणजे असतेच. पण बघा बापाच्याही अंतकरणात त्या तळमळीपेक्षा आईच्या अंतकरणातली तळमळ ही मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल कारण आईची श्रेष्ठता आणि महती सांगत असताना आद्य जगद्गुरु शंकराचार्य एके ठिकाणी असं सुंदर वर्णन करतात. कुपुत्र जायत क्वचिदपि कुमाता न भवती. आचार्य सांगतात एखाद्या वेळेला पोरग चुकू शकतं, पण त्याच्या भल्याची कामना करण्याकरता त्याचा बाप असतो ना. पण बघा मुलगा जर चुकीचा वागत असेल, मुलगा जर चुकीचा वागत असेल तर बाप सुद्धा त्याच्याशी चुकीचं वागू शकतो. म्हणजे पोरग जर नीट वागत नसेल तर बाप सुद्धा त्याच्याशी नीट वागत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. पण आचार्य सांगतात एखादा मुलगा जर आईच्या बद्दल वाईट वागत असेल, एखादा मुलगा जर आईच्या बद्दल वाईट वागत असेल तर महाराज ती माता त्या मुलाच्या भल्याचीच कामना करते. चुकीचं वागणारी आई आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. आचार्य म्हणतात कुपुत्र जायत क्वचिदपि, पोरग चुकू शकतं, पण क्वचिदपि कुमाता न भवती, चुकीचं वागणारी आई असं उदाहरण आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल आईला श्रेष्ठता का सांगितली? गर्भधारण कोशाध्याय ततो माता गरीयसी, जी आपला गर्भधारण करते, जी 9 महिने 9 दिवस उदरामध्ये त्या बाळाला वागवते, त्याचं मलमूत्र काढून त्याला लहानाचं मोठं करते, त्याची सर्वतोपरी काळजी घेते. सर्वात मोठी श्रेष्ठता महती आईला आहे. महाराज आद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या जीवनामध्ये स्वतःचा संन्यास धर्म बाजूला सोडून आईला दिलेल्या वचनाची परिपूर्तता करण्याकरता संन्यास धर्म बाजूला ठेवून आईसाठी येण्याची तयारी दाखवणारे आद्य जगद्गुरु शंकराचार्य आहेत. संन्यास घेत असताना आईने एक वचन मागितलं होतं की बाळा जगाच्या पाठीवरती कुठे राहा सुखात राहा, पण मला एक वचन दे. ज्यावेळेला माझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेला तू माझ्या जवळ राहा आणि या देहाचा अंत्यविधी तुझ्याच हाताने कर. संन्यासाकरता नियम आहे. संन्यासाला प्रेताला हात लावता येत नाही, संन्यासाला प्रेताच्या जवळ जाता येत नाही, संन्यासाला स्मशानात जाता येत नाही आणि संन्यासाला प्रेताला अग्नी देता येत नाही. हा संन्यासाकरता नियम आहे. पण संन्यास घेत असताना आईला वचन, आईचा अंतकाळ जवळ आला. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांना योग सामर्थ्य ज्ञात होतं. योग सामर्थ्याद्वारे आचार्य आईच्या जवळ आले. आईच्या डोक्यावरतून अंगावरतून हात फिरवला, स्पर्शाची जाणीव झाली की आपला मुलगा शंकर आपल्या जवळ आलेला आहे, सुखाने जगाचा निरोप घ्यावा. महाराज याला आई म्हणतात. लेकराच्या स्पर्शाची जाणीव झाली, शेवटचा श्वास घेतला, जगाचा निरोप घेतला या आईने. पण वचन दिले या महात्म्याने आईला, तुझा अंत्यविधी मी माझ्याच हाताने करीन. ग्रामस्थांना आचार्य सांगतात आईला वचन दिलेले आहे, पण ग्रामस्थांनी सांगितलं संन्याशाने प्रेताला हात लावणं आम्हाला मान्य नाही, संन्याशाने प्रेताच्या जवळ जाणं आम्हाला मान्य नाही.
संन्याशाने स्मशानात येणं आम्हाला मान्य नाही आणि संन्याशाने प्रेताला अग्नी देणं आम्हाला मान्य नाही. आम्ही कुणीच तुमची मदत करणार नाही. तुम्हाला काय करायचं तुमचे तुम्हीच करा. ग्रामस्थांनी मदत करण्याकरता नकार दिला. पण आद्य जगद्गुरु शंकराचार्य आपल्या स्वतःच्याच घराचे वासे वगैरे तोडून त्या घरामध्येच आईचा अंत्यविधी केला. महाराज सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जो महात्मा कुणालाच मानत नाही पण स्वतःच्या आईला दिलेल्या वचनाची परिपूर्तता करण्याकरता स्वतःचा संन्यास धर्म बाजूला ठेवून आईसाठी येण्याची तयारी दाखवतो. सगळ्यात मोठी श्रेष्ठता आणि महती ही आईला आहे. विठ्ठल 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 पण आता मात्र लोक तुकोबाऱ्यांना म्हणतात, महाराज आतापर्यंत आम्हाला कळालं. तुकोबारे म्हणतात काय कळालं? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती. महाराज या दोन चरणांचा अर्थ आम्हाला समजला. पण काहो तुकोबारे अजूनही आई आपल्या लेकराकरता काही करते का? तुकोबारे म्हणतात अजून आई आपल्या लेकराकरता काय करते सांगू? तुकोबारे अभंगाच्या तिसऱ्या चरणात पोटी भारवा 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 सर्व स्वाई त्याचे सर्व स्वाई साये त्याचे सर्व स्वाई साये त्याचे सर्व स्वाई साये त्याचे सर्व स्वाई साये ऐसी कळवळ्या ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठोबा रखुमाई रखुमाई चला जय जय रखुमाई टाळ्या भजन करा. रखुमाई रखुमाई रखुम हार कुठे हार हार विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई
बार कुमार विठोबार खुमाये कुमार विठोबार कुमार खुमाय कुमार विठोबार खुमाय कुमार विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय कुमार विठोबार खुमाय विठोबार खुमाय जय 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 हो बार खुमाय जय जय विठोबार खुमाय 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 कुमार कुमार विठोबार खुमाय कुमार कुमार विठोबार खुमाय विठोबार खुमाय जय जय विठोबार खुमाय जय 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 विठोबार खुमाय 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 जय जय विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाई विठोबार खुमाय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाय विठोबार खुमाई विठोबार खुमाय ठोबा 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 पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. महाराज म्हणतात ती आई आपल्या लेकराकरता अजून काय करते. 9 महिने 9 दिवस त्या आपल्या बाळाला आपल्या उदरामध्ये वागवते. त्याचं सर्वतोपरी संरक्षण करण्याकरता वेगवेगळ्या कशा प्रकारची पथ्ये त्या ठिकाणी आई सांभाळते. मी हे खाल्लं तर माझ्या पोटातल्या बाळाला त्रास होईल, मी ते खाल्लं तर माझ्या पोटातल्या बाळाला त्रास होईल. जन्माला घालत असताना बाळंतपणाच्या वेदना किती ती सहन करते. आपल्या शरीरामध्ये असणारी कितीतरी हाडं फ्रॅक्चर व्हावीत इतक्या वेदना ती आई सहन करते. त्या बाळाला जन्माला घालते, त्याचं मलमूत्र काढते, त्याला लहानाचं मोठं करते, त्याची सर्वतोपरी काळजी घेते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. आई आपल्या लेकराकरता काय करते, आईची श्रेष्ठता सांगत असताना माता या शब्दाचा 2 पद्धतीने अर्थ तुम्हाला सांगता येईल. पहिला माता शब्दाचा अर्थ असा आहे, माता गर्भस्था इति माता. जी आपला गर्भ धारण करते, जी आपला गर्भ सांभाळते तिला माता म्हणतात. माता या शब्दाचा दुसरा अर्थ आहे मान्यते पूज्यते सर्व ही इति माता. जिला सर्वांनी मान्यता दिली, जिची सर्व पूजा करतात, संपूर्ण जगाने जी पूजा केलेला महाराज तिला माता म्हणतात. आईची श्रेष्ठता सांगत असताना मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या मुखातले उद्गार आहे. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणाला सांगावं प्रभूंनी, लक्ष्मणा ही सोन्याची लंका आपल्याला घ्यायची नाही, कारण ही लंका सोन्याची जरी असली आणि माझी अयोध्या मातीची जरी असली पण ती माझी जन्मभूमी आहे. मला ती स्वर्गाईपेक्षा श्रेष्ठ आहे. माझी जन्मदाती आई आणि माझी जन्मभूमी स्वर्गाईपेक्षा श्रेष्ठ आहे. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. विठ्ठल आणि गणपती बाप्पांच्या जीवनातला दृष्टांत आपल्या सर्वांना माहित आहे. गणपती बाप्पांना पृथ्वीची प्रदक्षिणा करायला सांगितली. गणपती बाप्पांना पृथ्वीची प्रदक्षिणा करायला सांगितली, पण गणपती बाप्पांनी काय केलं, स्वतःच्या आई वडिलांच्याच भोवती प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त करून घेतलं. कारण गणपती बाप्पांचं म्हणणं आहे, माता भूती बडी भूमी से
पिता स्वर्ग से उच्च महान, यही सोच कर श्री गणपति ने की प्रदक्षिणा गजाभिमान। माता भूती बडी भूमी से म्हणजे माझी आई या भूमीपेक्षा म्हणजे पृथ्वीपेक्षा महान आहे, आणि पिता स्वर्ग से उच्च महान, माझा पिता या स्वर्गाईपेक्षा महान आहे। सर्वात मोठी श्रेष्ठता आईला, वडिलांना, म्हणून मातृदेव भव पितृदेव भव सांगणारी संस्कृती आहे आपली। विठ्ठल विठ्ठल आई वडिलांच्या चरणांजवळ सर्व तीर्थ वास करतात। महावैष्णव माऊली ज्ञानोबा सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे। आई वडिलांची सेवा केली पुंडलिकराने, जगाचा मालक पुंडलिकरांना भेटण्याकरता आला। आराधिला पुंडलिके जननी पूजनी जनकी, जननीची पूजा केली पुंडलिकराने, जनकाची पूजा केली पुंडलिकराने। सर्व वारकऱ्यांना दृष्टांत माहीत आहे। महाराज म्हणतात, आई वडिलांच्या चरणांजवळ भगवंताला बघायला शिका। ज्या पद्धतीने आई आपल्या लेकराचं ओझं घ्यायला तयार असते ना, तसं संत या विश्वाचं, या साधकाचं ओझं घ्यायला तयार असतात। आणि आईला ते मूल कसंही असू द्या, प्राणीपेक्षा प्रिय असतं। जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आंधळे पांगळे मुके अनर्घ, जैसे तैसे बाळ पडी माते। आईला ते मुलं आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, मुका असू द्या, बहिर असू द्या, अनर्घ म्हणजे कसाही वागणारा मुलगा असू द्या, उन्मत्तपणाने वागणारा जरी मुलगा असला, आईला आपल्या प्राणाईपेक्षा तो प्रिय असतो। तसं संतांनी जर आपला स्वीकार केला, आपल्याला जर जवळ केलं, तर अत्यंत कळवळाची जात ही संतांची आहे। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी माझा संपूर्ण भार, संपूर्ण ओझं त्या संतांवर घालणार आहे। तुकोबाराय अभंगाच्या शेवट, तुका म्हणे माझे, 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 तुम्हा संतावरी वाजे, तुम्हा संतावरी वाजे, तुम्हा संतावरी वाजे, तुम्हा संतावरी वाजे, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, करीला भावी न प्रीते, करीला भावी न प्रीती, करीला भावी न प्रीती, करीला भावी न प्रीती, लाभा करीला भावी न प्रीते, करीला भावी न, करीला भावी न प्रीती, प्रीती करीला भावी न प्रीती, करीला भावी न प्रीतीला भावेन,
प्रीती हाय 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 तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळाची जाती करीला भाविन प्रीती मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र विंचरुळी दळवी या पवित्र स्थानावरती आज या ठिकाणी कैलासवासी मातोश्री गंगा भागीरथी पार्वताबाई भीमाजी शेळके यांचा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरून ब्राह्मणांकरवी यथोचितरित्या विधिवतरित्या शेळके परिवाराने या ठिकाणी संपन्न केलेला आहे. परंतु या मातेच्या जाण्याने या परिवाराला जे दुःख झाले ते दुःख पचवण्याची शक्ती भगवान परमात्म्याने या परिवाराला प्रदान करावी आणि या माऊलीला पुढची गती उत्तम अशा रीतीने प्राप्त करून द्यावी अशी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या चरणावरती या ठिकाणी प्रार्थना करेन. कारण या माता माऊलीच्या पाठीमागे असणारा त्यांचा परिवार त्यांचे सुपुत्र श्री संजय भीमाजी शेळके त्याच पद्धतीने आदरणीय श्री दिगंबर भाऊ भीमाजी शेळके त्याच पद्धतीने त्यांच्या मुली सौभाग्यवती कमल रंगनाथ गायकवाड त्याच पद्धतीने कैलासवासी सौ मंजुळा निवृत्ती खातळे त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांचे नातू चिरंजीव किरण संजय शेळके चिरंजीव पवन दिगंबर शेळके चिरंजीव प्रतीक संजय शेळके चिरंजीव ओम निवृत्ती खातळे त्याच पद्धतीने त्यांची नात कुमारी ऐश्वर्या दिगंबर शेळके संपूर्ण या ठिकाणी असणारा शेळके परिवार सर्व अत्यष्ट या पुण्यस्मरणाच्या श्राद्धविधीच्या निमित्ताने या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आणि या माता माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. शेळके परिवाराच्या वतीने आपणा सगळ्यांचे आभार रुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. या माता माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या श्राद्धविधीच्या निमित्ताने हे ज्ञानदानाचं कार्य ही कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. परम आदरणीय परमस्नेही मातोश्रींचे सुपुत्र आदरणीय आमचे दिगंबर भाऊ शेळके भाऊंचा फार मोठा अट्टास भाऊंच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार वृंदेश या ठिकाणी व्यक्त करायला. या माता माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्त पण आमचे कोकाटी महाराज असतील आदरणीय आमचे रोशन दादा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा आवाज आणि त्यांचं गाणं जर ऐकलं तर आपण मंत्रमुग्ध व्हाल अशी सुंदर त्या पद्धतीने त्यांचं सादरीकरण आहे. ते आज उपस्थित झाले त्यांची मनापासून या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट अशा प्रकारे ज्यांनी गायनाची साथ केली ते आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी आमचे बंधू हरिभक्तपरायण राहुल महाराज त्यांच्या ठिकाणी आभार. आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी हरिभक्तप्राण अशोक महाराज झाडे आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी हरिभक्तप्राण आमचे गोपालदास महाराज ओगले त्यांच्या ठिकाणी आभार. आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी हरिभक्तप्राण राहुलजी महाराज डुंबरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे आमचे सर्व वारकरी विद्यार्थी त्यांच्या ठिकाणी आभार. उद्देश ठिकाणी व्यक्त करेल. विनेकरी महाराजांचे आभार.
मृदंगाची ज्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारे साथ केली, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य तालमहर्षी परमादरणीय परमस्नेही हरिभक्त परायण प्रसादजी महाराज शिंदे मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार उद्देश ठिकाणी व्यक्त करेल. सिस्टीमद्वारे आदरणीय आमचे संजूभाऊ बैरागी यांचे सुपुत्र त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारे ऑपरेटिंग करून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य दादांनी केलं, मनापासून त्यांचे आभार. त्याच पद्धतीने आमचे चॅनलवाले दादा आमचे महाराज त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार रुंदेशा ठिकाणी व्यक्त करायला. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक मंजूर उपस्थित आहे, त्यांच्या ठिकाणी आभार. आपणा सर्वांच्या ठिकाणी आभार रुंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. झालेले सेवेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील, माझ्या वाणीचे दोष समजून माझे मला परत करणार, तरी बालक बुबुडा बोले वाकुडा बेचुका चाले ते चोज करून माऊली रेजेले जेवी चुकीच असेल. माऊलीच्या अंतकरणाने पदरात गा योग्य असेल. माझ्या श्री गुरूंचा माझ्या ज्ञानोबाऱ्यांचा तुकोबाऱ्यांचा समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आईवडिलांची सेवा करा. अमूल्य किमतीच्या नरध्याचं सार्थक करा. झालेली सेवा श्री गुरूंच्या ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीदादांच्या चरणावरती सेवा समर्पित करेल. आपणा सर्वांना विनंती, श्रद्धांजली झाल्याशिवाय कोणी आपली जागा सोडायची नाही. शेळके परिवाराच्या वतीने आपणा सगळ्यांना विनंती आहे. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. जय विठ्ठल जय जय आ बोलिले रे कुणी विडे वा कुणी होता. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार द्या. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पेटी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कबर. यानंतर